मनापासून अभिनंदन करतो। एक उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून राज्य शासनाने त्यांना गौरवण्यात आले आणि त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान। खरं म्हणजे हा मुंबईच्या लगत असलेला माझा शहापूर तालुका, मुंबईच्या आखेवर असलेला तालुका आणि आदिवासी तालुका। आता समोर तक्ता बघितला की 1550 चौरस किलोमीटरचा हा तालुका म्हणजे या जिल्ह्यातला, या महाराष्ट्रातला भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा तालुका। डोंगर, दर्या, नदी, नाले, अख्खा मुबलक पाणी माझ्या तालुक्यात। 5वीला पाणी टंचाई पुजलेली। डिसेंबर जानेवारी महिना संपला की दिवलवाडीला पहिले टँकर लागते टोपाच्या बावडीत टाकायला। साहेब 5 टर्म झाले, मला 1 टर्म तुम्ही लोकांनी दिली। 1 टर्म मध्ये मी बावलीसारखी योजना आणली, 75% काम झालेलं आहे। नाही, काड्या घालण्याचं काम काही लोक केलं म्हणून ती योजना त्या ठिकाणी अभिनंदन न करू, याचा पाठपुरावा तुम्ही पुढे करायचा असतो। तुम्ही बावलीचा भाव पण उच्चारला ना अजून। वेट्यासाठी आम्ही लढलो साहेब, तुमची ग्रामपंचायत माहित नाही, लढलो 56 तुमच्या गावात मी टाकले तुम्ही अभिनंदन करता। अजित दादा त्याला सर्टिफिकेट दिलेलं आहे। त्या योजनेला जोपर्यंत कुठल्याही योजनेला पाणी आरक्षण मिळतं तोपर्यंत कुठल्याही योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळते। पहिलं पाणी आरक्षण दिलं, काम सुरू झालं आणि आता 75% 264 किलोमीटरची लाईन आहे साहेब त्या योजनेत, बरोबर आहे। 285 विलेजेस त्या योजनेत समाविष्ट आहेत आणि या धरणाचं पाणी उचलून जर आपण योजना केली असती त्यावेळी तुम्ही करायला पाहिजे होती। तुम्हाला लोकांनी आता माझ्यानंतर परत 2 टर्म, आधी 3 टर्म होते, तर 3 टर्ममध्ये तुम्ही अशी योजना त्या ठिकाणी आणली असती तर या ठिकाणी भावलीसाठी योजना जाता राबवता आली असती। आणि म्हणून आता तरी आपण सर्व मिळून या योजनेला कसा हातभार लागेल, कशी योजना पुढच्या वर्षी आपल्या लोकांना पाणी कसं देता येईल, कारण टंचाईमध्ये खूप लोकांचे हाल आणि परवड या ठिकाणी होत असते। त्याचबरोबर महत्त्वाचा विषय आहे MSCBचा आपल्या तालुक्यात कोणी घेतला नाही माहित नाही। आपल्या तालुक्यात MSCBचा कोणी आलं नाही बरोबर आहे साहेब। मुरबाड तालुका आहे, शहापूर तालुका आहे। मुरबाड तालुक्याची ST आणि LT ची लाईन 900 किलोमीटरची आहे, तर आपल्या तालुक्याची ST आणि LT ची लाईन आहे 2400 किलोमीटर, तिथे 2400 किलोमीटर आहे। आणि मी आमदार असताना या शहापूरमध्ये एका सब डिव्हिजन लोड येतो म्हणून 2 सब डिव्हिजनची मागणी केली, त्याचा प्रस्ताव सुद्धा तयार आहे का नाही, हेड ऑफिसला आहे, त्याला पण फॉलोअप केला नाही अजून, बरोबर आहे। म्हणजे वाशिम सेक्शन वेगळा आणि शहापूर सेक्शन वेगळा, 2 सब डिव्हिजन झाली, 2 सब डिव्हिजन झाली तर हा प्रश्न होणार नाही। त्यासाठी आमदार साहेब, आता तुम्ही राज्यमंत्री दर्जा तुमच्या आमदाराच्या पुढे लागलेला आम्ही बघत असतो, त्याचा उपयोग तुम्ही या गोष्टीसाठी केला पाहिजे। आदिवासींना जे प्रश्न उपस्थित केले पाहिजे की माझा तालुका अनेक पोल सडलेले आहेत, अनेक तारा सडलेल्या आहेत, बरोबर का नाही। आज मी आमदार असताना मी साहेब तुमच्या प्रांगणात 3 दिवस उपोषण केलं होतं, कशासाठी माझ्या शहापूर तालुक्याचे जे रस्ते आहेत ते झाले पाहिजे। आणि अपडेटचा रस्ता मंजूर झाला, तो होत नव्हता, तो रद्द होणार होता। मी उपोषण केला, अधिवेशन उपोषण सुरू केल्यानंतर 3ऱ्या दिवशी खडी टाकायला सुरुवात झाली आणि आजही माझ्या काळात सापगाव पासून तर तुम्ही चोंड्याला जा, किनवलेला जा, तुम्ही डोरकामवरून वाशाला जा, हे तेव्हाचे रस्ते आणि ते अपडेटचे 700 कोटीचे रस्ते त्यावेळेस आजही झाले, 8-10 वर्ष झाली, ते रस्ते सुस्थितीत त्या माध्यमातून आहेत। आणि म्हणून घनकचऱ्याचा विषय आहे, आपण जिल्हा सरकारमधून आपण एक प्रकल्प आपण मंजूर तयार केला, मग वाशिम पासून तर चेरपुलीपर्यंत या आपण गोटेकर, वापा, शहापूर नगर पंचायत, कळंबा, बोरशेती, आसनगाव या ग्रामपंचायतीचा कचरा एकत्र येऊन त्याची प्रोसेसिंग होऊन इथला कचऱ्याचं निर्मूलन होईल या उद्देशाने JSW सुद्धा त्याचा प्रस्ताव साहेब मंजूर केला होता। त्याला सर्व खर्च करायला तयार होता, परंतु कोणीतरी काहीतरी खन्ना कंपनीच्या मागच्या बाजूची 5 एकर जागा आपण फायनल केली, तिथून काही खात्रीला ते, परंतु लोकांनी गावकऱ्यांच्या डोक्यात भरवलं इतर तालुके गावातला कचरा तुमच्या गावात आणणार आणि तो प्रकल्प बाहेर गेला। म्हणून मी साहेब मी काय बोललो की त्याच्याकडून थोडे पुढे या, माझ्या गावाला जिथं ते काय बोलतात त्या हे ना बायोडायव्हर्सिटी पार्क त्याच्या बाजूला एक मोकळी जागा आहे फॉरेस्टची, ती त्यांच्याकडून घ्या आणि तिथं प्रकल्प करा, म्हणजे वाशिम पासून सर्व कचरा एका ठिकाणी आणि स्वच्छता आपल्या तालुक्यात आहे। म्हणजे तुम्ही जो महावितरणाचा विषय घेतला अतिशय योग्य
या आजच्या ध्वजारोहण आला, आपण देश स्वातंत्र्य झाला, आपण आनंद उत्साह साजरा करण्यासाठी येतो आणि एकमेव आरोप प्रत्याकरण आजचा दिवस नाही. आपण किती वाजले 9:05 झेंडावंदन केला, आता 10:30 वाजले. आता DYSP साहेब नवीन आले, तर म्हणजे गडचिरोली सारख्या अति नक्षलवादी एरियातून जे काम करून या ठिकाणी आलेले, तर त्यांचाही जसं आम्ही तहसीलदार साहेबांना सर्व लोक डोक्यावर घेतात, तशा वर्षे 4-6 महिन्यात DYSP साहेबांना सुद्धा आमची लोक डोक्यावर घेतील. कारण या अगोदर या ठिकाणी एक DYSP होऊन गेले, त्यांचं नाव आता नाशिकला कमिशनर संदीप कर्णिक सर. त्यांचं काम इतकं उत्कृष्ट होतं की लोकांनी त्यांचा निरोप समारंभ खूप जोरात या ठिकाणी केला, संदीप कर्णिक सर. आणि म्हणून आपण गडचिरोलीमध्ये आलेलं आहे. आता मटका बिटका लोक बातम्या बिटका टाकतात, तर आपला जरा इंगा गडचिरोलीचा एकदा दाखवा. काही गोष्टी सरळ झाल्या पाहिजे. उद्या बाईकवर 3-4 सीट पोरं जातात, हे करतात, थोडी शिस्तपत्ती लागली पाहिजे, बरोबर का नाही? या गोष्टी झाल्या. आपण लोकांच्या जीवनासाठी या गोष्टी करायच्या असतात. आम्ही या सर्व गोष्टी करत असताना आज आमदार प्रशासकीय इमारतीसाठी आपण प्रस्ताव तेव्हा मी भाचा कॉलनीचा केला होता. आता काय तर तो मार्गी लागतोय, बरोबर आहे? मार्गी लागला तिला 15-20 कोटी रुपये लागणार आहेत. आता किती पैसे लागतील? 21 कोटी लागतील, 21 ते 22. आता माझा बरोबर ना, 20-22 कोटी रुपये लागणार आहे. तर त्या फंडिंगची सुद्धा बजेटला तरतूद झाली पाहिजे. त्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला पाहिजे. क्रीडा संकुलन आहे, क्रीडा संकुलन आपल्याला जागा खर्डीला जागा झाली होती, ती उरते का नाही? नाही तर मग आपली इथं जागा आहे कुठली क्रीडा संकुलन जागा झालेली आहे, त्याला फंडिंग 3 कोटी मिळालेलं आहे, कंपाऊंड थोडेसे कमी बरोबर पडतात आहे. आणि आता आपल्याच लोकांचे थोडंसं अतिक्रमण आहे. आता नवोदय विद्यालय, आता भातसानगर हा एज्युकेशन हब बनतोय. आता एकलव्य CBSE बोर्डा शाळा आहे. आता एकलव्यला सुद्धा जागा भातसाने उपलब्ध किती आपण 15 एकराचा प्रस्ताव अंतिम टाकतात. आणि म्हणून या सर्व गोष्टी होत असताना आपण काय गोष्टी तुम्ही अजून 4 तास बसले तर आपल्या लहान लहान समस्या सुटणार नाही. जितूनही सांगितल्या, विनायकने सांगितल्या, किवडे साहेबांनी सांगितल्या. म्हणजे साहेब तुम्ही राग मानू नका, जेव्हा आम्ही लोक पोहोचतो आमदार साहेब घ्या, आमसभा घ्यायचीच नाही. अहो जनतेसाठी घ्या ना, ती तुमच्या GR मध्ये असो नसो, मला न विचारता मी घ्या. 5 वर्ष सातत्याने घ्यायचं आहे. 15 दिवस लेट झाली आमसभा घ्यायची, तर आमचा तो योगेश आधारे निषेध करायचा, मुंडन करायचा, आमसभा काय तसा काय बरोबर का नाही? जो समृद्धी महामार्ग झाला, आता इंटरचेंज 24 उडगार ते शहापूरपर्यंत देण्याचं काम हे MSRDC समृद्धीचं आहे. आणि त्याचा GR सुद्धा झालेला आहे. हा रस्ता NS3ला कनेक्ट करायचा म्हणून, तर त्यासाठी फॉलोअप सुद्धा महत्त्वाचा आहे ना, बरोबर का नाही? म्हणजे खड्डे बिड्डे विनायक हे बोलताय, गरजच नाही. डायरेक्ट रस्ता डायरेक्ट तुम्ही हायवेला निघाल, या रस्त्याची गरजच संपून जाईल. उद्या भातसानगरचा पूल म्हणजे 62-67चा काय तर पिक्चरची जुनी शूटिंग आपण पुलावरची बघतो. आता तो जर 60-70 वर्षाचा पूल झाला असेल, कधी कोलॅप झाला, 70-80 टनाचे ट्रेलर त्या ठिकाणी चालतात, तर ते पूर्ण 75% तालुक्याची रहदारी बंद होईल. आणि म्हणून साहेब याच्यावर महत्त्वाचा विषय आहे हा रस्ता. आणि ह्या पुलाच्या संदर्भात आपण 5 दिवसात DYSP साहेबांचं पोलीस कमत घ्या, SP साहेबांचं पत्रव्यवहार करा आणि तो रस्ता करू. ते दोन्ही पूल, तो कांबाऱ्याच्या तिथला पूल पण झालाच पाहिजे ना, नुसता भातचाच नाही, तो कांबाऱ्याच्या तिथला तर धोकादायक झाला.